नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर रोकठोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून जी पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी मान्य झालेली आहे, 10वीची परीक्षा रद्द झालेली आहे, तर राज्यातील HSC बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द होऊ शकते अशी चर्चा आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीत CBSEची 12वीची परीक्षा रद्द झाली आणि त्यानंतर राज्यातही हाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता अधिक आहे. खरं म्हणजे 10वीची परीक्षा रद्द झाल्यानंतरच सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करण्यात आलं, ते म्हणजे परीक्षा रद्द करण्याबाबत. कारण अर्थातच कोरोना आणि या काळात विद्यार्थ्यांच्या जीविताला असलेला धोका. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सरकारनेही प्राधान्य दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं गेलं आणि त्याचबरोबर सरकारही विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राधान्यानं विचारात आणेल असं शिक्षण मंत्रीही म्हणाले. पण एक गट असाही आहे की ज्यांना हा निर्णय मान्य नाही, परीक्षा घेतल्या जाव्यात असं त्यांचं मत आहे. त्यासाठी कोर्टात सुनावणी देखील होते आहे. त्यांचं मत काय आहे, त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळून खरंच परीक्षा घेता येतील का? परीक्षा रद्द झाल्यात पण मूल्यमापनाचा फॉर्म्युला यथायोग्य अंमलात आणला जाईल का? 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या तर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर याचा काही परिणाम होऊ शकतो का? परीक्षा रद्द करण्याशिवाय खरंच काही पर्याय नव्हता का? यासह आणखी काही प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोकमध्ये. मंत्रिमंडळात 12वीची परीक्षा. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आणि याचिकाकर्ते, तसंच शंतनू काळे हे देखील आपल्याबरोबर या चर्चेत उपस्थित आहेत. शंतनू काळे हे शिक्षण अभ्यासक आहेत. आपण आता या चर्चेला सुरुवात करूया. धनंजय कुलकर्णी, परीक्षा व्हाव्यातच असं आपलं म्हणणं का आहे? तुमची नेमकी भूमिका काय आहे? या विषयामध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका आम्ही न्यायालयामध्ये मांडली आहे की विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतात आणि परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देणं किंवा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र देणं हे शैक्षणिकदृष्ट्या योग्य नाही किंवा अशा प्रकारचं परीक्षेशिवाय परीक्षा उत्तीर्णतेचं प्रमाणपत्र देणं हा एक शैक्षणिक भ्रष्टाचार आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे हा शैक्षणिक भ्रष्टाचार टाळावा, अशैक्षणिक निर्णय टाळावा आणि करोनाच्या वातावरणातसुद्धा आपल्याला सर्व करोनाचे नियम पाळून किंवा सर्व पूर्व काळजी घेऊन परीक्षा घेता येतील या संबंधानेही शासनाकडे आम्ही काही प्रस्ताव दिले, परंतु शासनाने त्याच्यावरती सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन या विषयात दाद मागावी लागली. हा त्यातला विषय आहे. बरं, मग तुमचे नेमके प्रस्ताव काय होते की जर परीक्षा रद्द करायच्या नाही तर तुमची आणखीन कोणकोणते पर्याय तुमच्या समोर आहेत? मॅडम, 2 पर्याय आम्ही प्रामुख्याने सुचवले होते. पहिला पर्याय त्याच्यामधला असा आहे की आत्ताच 10वीच्या परीक्षेला 2 विषयांना एटीकेटी दिली जात असते. त्याच्याऐवजी त्यांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही सर्व विषयांना एटीकेटी द्या. जसं विद्यापीठामध्ये कॅरी ऑनची मागणी केली जाते, सर्व विषयांना एटीकेटी देऊन त्यांना पुढच्या वर्षामध्ये प्रवेश घ्यायला, पुढच्या वर्षाचा अभ्यास करायला परवानगी दिली जाते. तशी या 10वीच्या विद्यार्थ्यांना आत्ता परीक्षा न घेता सर्व विषयांना एटीकेटी द्या आणि 11वीमध्ये त्यांना CETच्या आधाराने किंवा त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधाराने प्रवेश द्या, जेणेकरून त्यांना पुढच्या वर्षात प्रवेश घेण्याची त्यांना प्रतिबंध केला जाणार नाही. हा एक भाग होता. तसंच त्यांना ऑक्टोबर पुढचं 12वी पास होण्यापूर्वी, परीक्षेपूर्वी त्यांना 10वीची परीक्षा देणं हे शक्य होतं. त्यामुळे आत्ताही परीक्षेचा ताण राहणार नाही. 10वीची परीक्षा त्यांना योग्य पद्धतीने योग्य काळामध्ये देता येईल आणि 10वी आणि 12वीपर्यंत हा सगळा कालावधी करता आला असता आणि तोपर्यंत शासनाच्या विविध योजनेच्या अंतर्गत करोनाही नियंत्रित झाला असता. असा एक प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर मांडला होता. आणि दुसरा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता की शाळेमध्येच तुमच्या शाळेतल्याच विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावरती घ्या. ते विद्यार्थी 2 गटामध्ये विभागात सकाळ संध्याकाळ या पद्धतीने सकाळी एक 100-150 विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकते, शाळेत दुपारी 100-150 विद्यार्थ्यांची होऊ शकते. शाळेच्या एकूण 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने 2 स्वतंत्र पेपर काढता येतात, सकाळसाठी दुसऱ्यासाठी. नाहीतरी बोर्ड एका विषयाचे 2-3 पेपर काढतच असतं, उत्तर प्रश्नपत्रिका. आणि या पद्धतीने अत्यंत छोटा समूह एकत्र करून शाळेमध्ये आपल्याला परीक्षा घेता येणे शक्य आहे. हा दुसरा पर्याय त्याच्यामध्ये दिला होता. आणि व्हॅक्सिनेशनचा होता, पण व्हॅक्सिनेशन हे आपल्या नियंत्रणामधला विषय नाही आहे. त्यामुळे या 2 पर्यायाच्या आधारे पुढे जाता येईल का असा विषय होता आणि परंतु त्या शासनाने त्याच्यावरती कुठलाही विचार केलेला नाही.
शंतनू काळे, आपण धनंजय कुलकर्णी यांचं मत पूर्ण ऐकलेलं आहे, त्यांची भूमिका परीक्षा घेण्यामागची ऐकलेली आहे. ते जसं म्हणतात की परीक्षा न घेणं म्हणजे शिक्षणातला हा भ्रष्टाचार आहे, हे तुम्हाला पटतंय का? आणि मुळात परीक्षा रद्द करणं योग्य की अयोग्य, आपलं मत काय? नमस्कार. नाही, धनंजय कुलकर्णी सरांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याच्यात त्यांचा जरी परीक्षेच्या संदर्भात जरी ते बोलतात तरी ते इनफॅक्ट असं म्हणतात की बुवा तुम्ही विदाऊट इव्हॅल्युएशन मुलांना पुढे नका ढकलू. आणि त्याच्याशी कोण त्याच्या ऑपोजिट असेल? कुठलंही इव्हॅल्युएशन झाल्याशिवाय तुम्ही मुलांना जर पुढे ढकलत असाल कुठल्याही कारणामुळे, पॅन्डेमिक असू दे किंवा काही दुसरं कारण असू दे, तरी तो शैक्षणिक भ्रष्टाचार ह्या कॅटेगरीतच मोडला जाईल. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी सहमत आहे. पण एवढ्या लार्ज स्केलवर जर तुम्हाला कुठल्याही फॉर्ममध्ये परीक्षा घ्यायची असेल आणि ते पण अशा ह्या सेकंड वेव्ह ऑफ पॅन्डेमिकमध्ये जिथे कोविड पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि तो लॉंग कोविड असण्याची शक्यता आहे. आणि आपण सगळे ऐकतोय येता जाता की आता थर्ड वेव्ह येईल आणि ती पण मुलांमध्ये येईल. तर मला नाही वाटत कुठलंही सरकार, अगदी कुठल्याही विचारांचं सरकार एवढी मोठी रिस्क सामाजिक दृष्ट्या घेऊ शकेल. आता प्रश्न राहिला 12वीच्या परीक्षेचा हा विषय आहे. जर 12वीची परीक्षा जर घेतलीच, म्हणजे आता जी कॅन्सल झालेली आहे, हा डिसिजन ह्या क्षणी तर सर्व पालकांना, मेजॉरिटी ऑफ पालकांना हा अत्यंत योग्य वाटतोय, त्यांच्या पाल्यांनाही योग्य वाटतोय. आणि शाळा आणि कॉलेजेस संचालकांचं जर मत तुम्ही घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की मेजॉरिटी ऑफ लोक असं म्हणतात की हा डिसिजन अत्यंत योग्य झालेला आहे. तर पण आता प्रश्न निर्माण असा होतोय की नुसतं 12वीची परीक्षेवर हा प्रश्न थांबतच नाहीये. पुढे ज्या व्यावसायिक शिक्षणाचे जे अनेक फॅकल्टीज आहेत त्याच्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम होणार आहेत, आता नीटचं काय होणार, जेईईचं काय होणार, त्यालाही एक्झाम तुम्हाला घ्याव्याच लागणार आहेत. त्यात तुम्हाला पोस्टपोन करून चालणार नाहीत. मागच्या वेळी त्या सप्टेंबरमध्ये नीट एक्झाम झाली होती. आता जर ती एक्झाम सप्टेंबरमध्ये नीट घेणार आहोत आणि नीटमध्ये इक्विव्हॅलंट इतके काही मुलं नाही बसणार, पण तरी नीटमध्ये लाखो मुलं बसणार आहेत, जेईमध्ये लाखो मुलं बसणार आहेत, राज्याच्या पातळीवर नाही तर देशाच्या पातळीवर. मग अशा वेळी आपल्याला परीक्षा तर घ्याव्याच लागणार आहेत, पण या मोमेंटला परीक्षा कॅन्सल करणं आणि एक गॅप घेणं ज्याला म्हणतात, तो मात्र डिसिजन मला असं वाटतं की सध्याच्या काळात योग्य आहे. असं होऊ शकेल की करोना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या स्टेप्समुळे खाली डिक्लाइन होईल आणि आपण जास्त सेफली परीक्षा देऊ शकू. नक्की. या कार्यक्रमामध्ये आता आपल्याबरोबर शिक्षण अभ्यासक भाऊसाहेब चासकर देखील जोडले गेलेले आहेत. आपण आता त्यांच्याबरोबर याबाबत चर्चा करूया. भाऊसाहेब चासकर, 10वीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून होत होती, मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर एक गट असाही पुढे आला की 10वीची परीक्षा घेतली गेली पाहिजे. तसंच आता 12वीच्या परीक्षेतही दिसतं आहे 12वीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. एक गट म्हणतोय की आम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे तेव्हा परीक्षा हव्या, तर दुसरा गट म्हणतोय विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आणि त्यामुळे या परीक्षा रद्द करणं सध्याच्या काळात योग्य आहे. पण परीक्षा रद्द करण्याव्यतिरिक्त आणखीन काही पर्याय आपल्याला समोर दिसतायत का? ते कसे आणता येतील याविषयी आपल्याला काय सांगता येईल? माझं त्याच्याविषयी स्पष्ट मत सांगतो की परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय आहे किंवा यावर्षी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जो आहे त्या निर्णयाच्या बाजूचा आहे मी. कारण एका संशोधनातून असं पुढे आलेलं आहे की 91% मुलांवर पॅन्डेमिक सिच्युएशनचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. या 10वी आणि 12वीची मुलं प्रचंड ताणात आहेत, कारण एक प्रकारची अनिश्चितता आणि असुरक्षितता त्यांच्या मनाला, मेंदूला कुरतडते आहे. अशा वातावरणामध्ये परीक्षा घेण्याचा आग्रह जो आहे ते मला वाटतं आपला समाज जो आहे तोच मुळात परीक्षा केंद्री मानसिकतेचा समाज आहे. लिहून व्यक्त होण्याची जी परीक्षा असते, मूल्यमापन असतं, तेच म्हणजे एकमेव मूल्यमापन, एकमेव टेस्ट, हे आपल्या समाजामध्ये खूप लहानपणापासून मुलांच्या मन, मेंदूवर बिंबवलं जातं आणि ती समज खूप खोलवर रुजलेली आहे. अत्यंत असाधारण परिस्थितीमध्ये जेव्हा जगणं महत्वाचं आहे तेव्हा परीक्षांचा आग्रह, लेखी परीक्षांचा आग्रह केला जातो आणि जो अत्यंत अव्यवहार्य आहे अशा परिस्थितीमध्ये
त्यामुळे मला असं वाटतं की आपण काही पर्याय सुचवायचे असेल तर जरूर सुचवूया. ज्या मुलांना असं वाटतं की आम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, आमची परीक्षाच घ्यायला हवी, त्या मुलांसाठी काही मॉड्यूल आपण डिझाईन करू शकतो का? तर निश्चित करू शकतो. पण पुन्हा एकदा मला एक सांगा, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परीक्षा घेता येणं शक्य आहे का? तर तेही शक्य नाहीये. कारण डिजिटल जस्टिसचा मुद्दा सगळ्यांचा आपण बघितला की टीचर्स फोरमने गेल्या वर्षी जेव्हा सर्वे केला होता तेव्हा स्मार्टफोन म्हणजे डिव्हायसेस आणि इंटरनेटची जोडणी असलेली मुलं किती होती? तर 27% होती. तर मग ती जास्तीत जास्त 50% असं आपण समजू, तर उरलेल्या 50%चं काय? त्यामुळे मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं जो 10वीबाबतचा निर्णय घेतलेला आहे सीबीएसई बोर्डाच्या नंतर, तसाच निर्णय आता सीबीएसईने जर 12वीच्या बाबतीत घेतला असेल तर महाराष्ट्र सरकारनं स्टेट बोर्डाच्या बाबतीत 12वीच्या परीक्षेचा आग्रह धरू नये. मुलं प्रचंड ताणात आहेत, त्रासात आहेत. आणि दुसरी गोष्ट, परीक्षा केंद्रावर येऊन मुलं परीक्षा देऊ शकत नाहीये. आणि ज्या मुलांकडे जर ऑनलाईन सुविधा नसतील आणि त्यांची क्षमता असेल, गुणवत्ता असेल त्यांच्याकडे, तर त्या मुलांना उगीच आपण गिल्ट दिल्यासारखं होईल. त्यामुळं एक सारखं धोरण असायला पाहिजे. इथे अन्यायकारक धोरण असू नये. 12वीच्या परीक्षा तातडीनं सीबीएसईच्या पातळीवर धर्तीवर आपण निर्णय घ्यायला हवा. खरं तर उशीर झालेला आहे. यापूर्वीच तो निर्णय जर घेतला असेल असता तर मुलांना प्रवेश परीक्षांच्या बाबतीत नीट असेल, जेईई असेल, काय हॉटेल ज्या परीक्षा असतील त्या परीक्षांची तयारी करायला मिळाली असती. आता लेट झालेला आहे, परंतु लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत. धनंजय कुलकर्णी, तुम्ही म्हणताय परीक्षा घ्यायलाच हव्या, त्यासाठी तुम्ही काही पर्यायही सांगितलेले आहेत, पण ते पर्याय राबवण्या एवढी सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे का, याविषयी आपलं काय मत आहे? आणि खरोखरच विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं नाही का? कारण कोरोना काळात धोका आता सगळ्याच वयोगटातल्या लोकांना आहे, तेव्हा परीक्षा घेण्याचा हा अट्टहास नाही का म्हणता येणार? हा अट्टहास नाहीये मॅडम. दोन गोष्टी आहे. आत्ता जो शासनाने निर्णय केलेला आहे, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा, ज्याच्यात 100% विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत, किंवा तर त्या निर्णयाचं जरी तुम्ही थोडासा विश्लेषण केलं ना, तर या निर्णयात सुद्धा शासनाने सांगितले ज्या विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा देणं आवश्यक आहे, ज्यांना अंतर्गत मूल्यमापनावरती आपला निकाल नको आहे, त्यांच्यासाठी कोरोना निवडल्यावरती ते परीक्षा घेणारे हे शासनाने सांगितलेलं आहे. दुसरं, शासन सीईटी पण घेणार आहे की 11वी प्रवेशासाठी ते सीईटी घेणार आहे आणि सीईटीच्या गुणांवरतीच ते 11वीला प्रवेश देणार आहेत. हा दुसरा त्यातला मुद्दा आहे. आणि सीईटीच्या गुणांनाच प्राधान्य दिले जाणार आहे 11वीचे गुण 11वीच्या परीक्षेसाठी. म्हणजे मग 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधाराने जो प्रमाणपत्र मिळणार आहे त्याचा उपयोग काय आहे? तर फक्त 10वी परीक्षा पास झाल्याचं समाधान, मानसिक समाधान की मी 90%, 95%, 98%, 99% गुण होऊन परीक्षा पास झालेलो आहे, असंच मानसिक समाधान मिळण्यापुरतंच त्या 10वीच्या प्रमाणपत्राला किंवा 10वीच्या गुणपत्रिकेला आधार आहे. म्हणजे शासनाने सुद्धा 10वीची परीक्षा आम्ही जर तुमची आवश्यकता असेल तर घेऊ असं सांगितलेलं आहे. आता ती केव्हा व्हायची, कशी व्हायची, किती व्हायची याच्याविषयी अजून कुठलीही शासनाने स्पष्ट केलेलं नाही. सीईटी सुद्धा कशी होणार याविषयी, म्हणजे जरी ते ऑफलाईनच होणार आहे, पण त्या ऑफलाईन सीईटीसाठी सुद्धा 16 लाख विद्यार्थ्यांना शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये कुठेतरी एकत्र यावं लागणारच आहे. हेही आपण टाळू शकत नाही. तेव्हा परीक्षा टाळणं शिक्षण व्यवस्थेमध्ये हे जवळजवळ अशक्य आहे. फक्त त्याचं स्वरूप कसं नियंत्रित करता येईल, कोरोनाचे त्रास कसा कमी करता येईल याचा विचार, म्हणजे 10वीची परीक्षा नको म्हणत असताना सीईटी आम्हाला स्वीकारावा लागणारच आहे. आणि 10वीची परीक्षाचं आम्हाला समाधान नसेल तर नंतर होणारी 10वीची परीक्षा आम्हाला स्वीकारावी लागणार आहे. तेच 12वीच्या बाबतीत आहे. काल मोदींनी काय सांगितलं, 12वीची ज्यांना परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था करू, परंतु आता त्यांना आम्ही अंतर्गत मूल्यमापनावरती उत्तीर्ण करू. त्याचा फॉर्म्युला आज उद्या कधीतरी शासन सांगेल. त्याच्यात तिथं सुद्धा सीईटी आहेच आहे. म्हणजे 10वी नंतर सीईटी नव्हती, ती एक सीईटी आपण अंगावर घेतली. 12वी नंतर सीईटी आहेच आहे. पुन्हा 10वीच्या सीईटीला, 10वीच्या परीक्षेला सीईटीमध्ये काही मार्क नाहीत. 12वीच्या सीईटीला 50% महत्त्व आहे. आता कदाचित या परीक्षेमध्ये तेही निघून जाईल. म्हणजे केवळ सीईटीच्या गुणांवरती प्रोफेशनल ॲडमिशन. त्यामुळे परीक्षा नाकारणं हे जवळजवळ अवघड गोष्ट आहे. फक्त ती आपण तात्कालिक टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. बरं, शंतनू गाळे, अंतर्गत मूल्यमापनाचा वारंवार विषय येतो आहे. अंतर्गत मूल्यमापनाचा 10वीसाठीचा किंवा पुढे 11वी प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म्युला राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे, पण मुळात मुद्दा हा आहे की हा फॉर्म्युला यथायोग्य अंमलात आणला जाईल का? काय त्रुटी जाणवत आहेत याच्यात?
नाही, बेसिकली अंतर्गत मूल्यमापन हा शब्द आता खूप जास्त इको करतोय. तो करोना नंतर जेव्हा परीक्षेची सगळी सिस्टम कोलमडून पडली तेव्हा अंतर्गत मूल्यमापन या विषयाकडे सगळ्या लोकांचं लक्ष गेलेलं आहे. बेसिकली अंतर्गत मूल्यमापन हे कधीच शाळांमध्ये करोना येण्याच्या अगोदर असू दे, करोनाच्या वेळी असू दे आणि ह्याच्या पुढे पण अंतर्गत मूल्यमापन करण्याची आपल्या इथे आपल्या शिक्षण संस्था आपल्या शिक्षण सिस्टमला अजिबात त्याचा सिरियसनेस नाही आहे. अंतर्गत मूल्यमापन मध्ये जर अंतर्गत मूल्यमापन जर एखाद्या शाळेने, एखाद्या सरांनी, एखाद्या शिक्षकांनी जर त्या मुलाचं जर कमी दिलं तर त्या शिक्षकावर की त्या शाळेवर काय पडी पडेल याची काही गॅरंटी नाही. दुसरी गोष्ट की अंतर्गत मूल्यमापन अचानक लोकांनी हँडल म्हणून वापरायला सुरुवात केली आहे. अंतर्गत मूल्यमापनावर कुठलाही जस्टिस होईल असं विद्यार्थीच म्हणत नाहीयेत, कारण विद्यार्थी हे त्या अंतर्गत मूल्यमापनातून जातात. तर बेसिकली मला असं वाटतं की आता हा सगळा पॅन्डेमिक आणि ह्याचं जे भयंकर मोठं स्वरूप आपण बघतोय, विच आपण जे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि कोणीही केलं नव्हतं, तर अशा वेळी एनी टाइम ऑनलाईन एक्झाम हाच एक पर्याय आहे. आणि ह्या पर्यायासाठी एनी टाइम ऑनलाईन एक्झाम म्हणजे काय, जे ते दुसरे जे सर म्हणाले की 50% मुलांकडे इंटरनेट नाहीये, तर त्या 50% मुलांना अत्यंत करोनाच्या सेफ ॲटमॉस्फिअरमध्ये ऑनलाईन एक्झाम एनी टाइम त्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे घ्यावी. हा एकमेव पर्याय या मोमेंटला आपल्याकडे व्हायबल सोल्युशन म्हणून प्राप्त आहे. नक्की. भाऊसाहेब जास्कर, आपण 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाविषयी बोललो, पण जेव्हा 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची चर्चा सुरू आहे किंवा ती आपल्याला शक्यता अधिक दिसते आहे, तेव्हा सुद्धा त्यांचा सुद्धा निकाल हा काहीसा अंतर्गत मूल्यमापनानं लावला जाईल असं म्हटलं जातं आहे. पण 12वीची मुलं जी आहेत ती पुढे परदेशी शिक्षणासाठी तरी जातात किंवा इतर कोणते शिक्षणाचे वेगळे किंवा उच्च शिक्षणाचे मार्ग ढुंढाळतात. मग त्या मुलांसाठी हा अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय योग्य आहे? खरं म्हणजे असं आहे की 12वीची परीक्षा, मला हे अगदी मान्य आहे की 12वीच्या परीक्षेचं एक महत्व आहेच आहे. आणि शिक्षणामध्ये परीक्षा नावाच्या एका व्यवस्थेचं मूल्यमापनाचं विशेष महत्व आहे. पण अत्यंत असाधारण परिस्थितीमध्ये अव्यवहार्य मागण्या करणं हे मला जरा काय म्हणूयात विचित्र मानसिकतेचं लक्षण वाटतं. त्याचं कारण असं आहे की सध्या मी 12वीच्या आणि 10वीच्या मध्ये अनेक मुलांशी बोललो होतो, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आता परीक्षा घेणं अशक्य गोष्ट दिसते आहे, तर मग आम्हाला मोकळं करा पुढच्या परीक्षा देण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये काय आहे की केंद्र आणि राज्यानं एकसारखा निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे मग आपली मुलं सफर होणार नाही स्टेट बोर्डाची. ही एक पहिल्यांदा महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की बाहेर युरोप, अमेरिकेमध्ये आणि किंवा आणखीन बाहेर कुठे परदेशामध्ये मुलांना जे शिकायला जायचं असतं, तेव्हा मात्र अंतर्गत मूल्यमापन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा JEE असेल किंवा नीट असेल त्याच्यासाठीचं काहीतरी जे काही सूत्र तयार केलेलं आहे, तिथे एक प्रकारची अनिश्चितता मुलांच्या मनामध्ये जोपर्यंत घर करून बसेल तोपर्यंत त्या परीक्षेची तयारी होत नाही. म्हणून मुलांना इथे मोकळं करायला पाहिजे असतं आपण. आणि आपण हे असं आहे की कोरोना काही वारंवार येणार नाहीये, ही साथ अत्यंत ॲबनॉर्मल कंडिशन आहे. मगाशी मी म्हटलं तसं धनंजय कुलकर्णी सरांचं मी ऐकत होतो, ते म्हणत होते की CET घ्यायलाच लागणार आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांनी 4, 5, 6 पेपर देणं आणि CET साठी 1 दिवस तयारी करून येणं व्यवस्थित काळजी घेऊन, याच्यामध्ये खूप अंतर आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपली मुलं आपण त्या साथीच्या किंवा मृत्यूच्या दारात लोटायची का, ढकलायची का, हा विचार आपल्याला करायला लागणार आहे यावर्षी तरी. म्हणून मला असं वाटतं की बाहेरच्या परीक्षा ज्या आहेत, परदेशामध्ये शिकायला जाण्याच्या ज्या शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्यासाठी मुलं तयारी करतील, ती परीक्षा देतील. पण मुलांना आत्ता ही परीक्षा जी आहे यातली अनिश्चितता आणि त्यातून आलेली असुरक्षितता दूर करायला पाहिजे आपण. कारण मुलं अँझायटी मध्ये आहेत, याचा एक सर्वे व्हायला पाहिजे. भारतासारख्या देशामध्ये मला सतत असं वाटतं मुलं पालकांच्या कस्टडीत असतात, पालक हक्क गाजवत असतात, शिक्षण व्यवस्था जी आहे ती सुद्धा मुलांवर लादत असते, मुलांना आपण काहीच विचारत नाहीये.
मुलांना विचारतो का आपण काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे? सरकारनं, शिक्षकांनी, शिक्षण व्यवस्थेनं, तज्ज्ञांनी मुलांची इतक्या दिवसामध्ये काय 10वी-12वीच्या मुलांच्या मनामध्ये सुरू आहे हे बघायला पाहिजे होतं की नाही बघायला पाहिजे? तुम्ही मागाशी म्हटलं 91% मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झालेला आहे. की विद्यार्थ्यांचं मत विचारात घेणंही तितकंच महत्वाचं आहे. भाऊसाहेब चासकर थोडंसं थांबवते आहे. धनंजय कुलकर्णी यांनाही काही बोलायचं आहे. धनंजय कुलकर्णी, आपण बोलू शकता? अंतर्गत मूल्यमापनाच्या बाबतीत एक विषय असा आहे की अंतर्गत मूल्यमापन झालंय की नाही याविषयीच मुळात शंका आहे. मगाशी काळे सरांनी सांगितलं. त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन जे झाले नाही की जे काल्पनिक आहे त्याच्या आधाराने आपण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार आहोत, हा दुसरा त्याच्यातला विषय आहे. आणि त्याच्यातले जे 17 नंबरचा अर्ज भरून 10वी-12वीच्या परीक्षेला बसणारे जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांचं तर कसलंच अंतर्गत मूल्यमापन झालेलं नाही. ना 9वीला नाही, ना 10वीला नाही, ना 11वीत नाही, ना 12वीत नाही. अशा जे अंतर्गत मूल्यमापन या 2-2.25 लाख विद्यार्थ्यांचं झालेलं नाही त्यांना तुम्ही कसं उत्तीर्ण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे काल्पनिक गुणांच्या आधाराने किंवा परीक्षा झाली आहे असं कल्पून त्यांना जो मार्क गुण द्यायचे असतील आणि त्यांना 12वीचं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ही आपण फसवणूक कोणासाठी आणि कशा करता करतो आहोत हा प्रश्न. ही शुद्ध फसवणूक आहे हे आपण मान्य करूया. मग जर परीक्षेला आपण बसलेलो नाही तर मग प्रमाणपत्राचा आग्रह आपण धरू नये. मी परीक्षेला बसलेलो नाही, मला प्रमाणपत्र नको, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मला मी शेंगाची फुलपट उचलणार नाही. मला भाऊसाहेब चासकरांना एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता भाऊसाहेब चासकर, आता जसं धनंजय कुलकर्णी म्हणालेले आहेत की आपण आपल्यालाच फसवतोय का परीक्षा रद्द करून? खरं आहे, कारण गेल्या वर्षी कशा परीक्षा झाल्या, यंदा 10वीची परीक्षा रद्द झाली, 12वीची परीक्षा रद्द होण्याच्याही मार्गावर आहे. या वर्षीसाठी तरी आपण आपल्या पुरता तोडगा काढलेला आहे. पण पुढे काय? कोरोना कधी जाणार हे आपल्याला माहित नाही. कोरोनाची 3री लाट 4थी लाट कधी येईल ते आपल्याला माहित नाही. मग अशा परिस्थितीत पुढच्या वर्षीसाठी आपलं नियोजन काय असायला पाहिजे अगदी थोडक्यात? खरं म्हणजे आपण मुलांना गृहीत धरलेलं असतं व्यवस्थेनं. मग ते पालक असतील, सरकार असेल, शिक्षक, शाळा सगळेच असतील. गेले वर्षभर आपण काही तयारी करायला पाहिजे होती ती मला असं वाटतं की तयारी करायची राहून गेलेली आहे. आणि सरकारनं सुद्धा संवादाच्या मोडवर यायला पाहिजे होतं. तो संवाद झालेला दिसत नाही. मग तो संवाद पालकांशी असेल, विद्यार्थ्यांशी असेल, शिक्षण तज्ज्ञांशी असेल, अभ्यासकांशी असेल. तर आपण आता समजा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाही, प्रत्यक्ष शाळा भरणार नाही हे आपल्याला क्लिअर आहे. दिवाळीपर्यंत तरी शाळा भरत नाही. तर मागच्या वर्षाचा जो अनुभव आहे त्याचं काहीतरी बेरीज वजाबाकी करून आपण काहीतरी एका जे निर्णयापर्यंत, धोरणापर्यंत यायला पाहिजे होतं ते सरकारच्या पातळीवर झालेलं दिसत नाही. आता पुढे जाताना मला असं वाटतं की तातडीनं या संबंधानं एखादा अभ्यास गट असेल तो सरकारनं गठीत करावा आणि त्यानुसार धोरण आखावं. त्याच्यामध्ये धोरणकर्ते असले पाहिजे, शिक्षण तज्ज्ञ असले पाहिजे, अधिकारी असले पाहिजे, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, पालक संघटना, हे सगळ्यांना सहभागी करून घ्यावं, चर्चा करावी. दुनियेमध्ये वेगवेगळ्या पातळीवर काय चाललेलं आहे. चासकर सर, खरोखरच कोरोना काळाने आपल्याला एक संधी दिलेली आहे. आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही बदल करण्याची गरज आहे का याचं परीक्षण करण्याची, वेगवेगळे पर्याय ढूंढण्याची. 10वी आणि 12वी ही दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी खूप महत्त्वाची असतात. फक्त परीक्षा यावर्षी रद्द करून आपण नुसतं आत्तापुरतं आणि तात्पुरतं सोल्युशन किंवा तात्पुरता तोडगा काढतो आहोत. पण आपल्याला आता पुढच्यासाठी सुद्धा आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे. ही परीक्षा खरं म्हणजे विद्यार्थ्यांची नाही तर ही परीक्षा सरकारची आहे, राज्यकर्त्यांची आहे आणि त्याचबरोबर आपली सुद्धा आहे. समाज म्हणून एकमेकांमधला संवाद वाढवणं गरजेचं आहे. सरकारनं पालकांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, चर्चा कराव्यात आणि पुढच्या वर्षीसाठी आणि एक ठोस असं नियोजन करून पुढच्या वर्षीसाठी सुद्धा एक चांगली शिक्षण व्यवस्था आपण भविष्यासाठी उभी केली पाहिजे. हे खरं यावरचं उत्तर असू शकतं. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना खूप खूप आभार. रोखोक या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. बातमी मागची बातमी म्हणजे